मी रोज विचार करत असलेली गोष्ट म्हणजे ह्या गोळ्यानं शरीर जड जड आणि फुगल्यासारखं वाटायला लागले. आता ह्याला काय पर्याय आहे मला तर काय कळत नाही. तर श्री आलेलो होता शाळेतनं आणि बघा कॅमेरा आणल्यानंतर चेहरा त्याचा किती खुश होते. एकतर दमून आलेला असते. जाताना सानू घेऊन जाते आणि येताना तो येतो त्यामुळं. तर इथं बघा मेहंदी दोघींसाठी आम्ही भिजत घातलेली होती, म्हणजे सानूनं घातलेली होती. मी घातली तर आम्ही दोघी लावतो आणि तिनं घातलेली होती तर तिला वाटलंच नाही की मम्मीला विचारावं आणि मग मी म्हटलं अगं मला ठेवली नाहीस काय म्हटल्यानंतर मग उरल्यास उरलेली मेहंदी जी आहे ती तिने माझ्या डोक्याला लावलेली आहे. तर श्रीने ते चित्र काढलेलं होतं परवा मी तुम्हाला पोस्टमध्ये टाकलेलं होतं. तर सुहानीनं त्याला असे छान फ्रेम बनवून दिलेले बघा कागदाचे, किती छान दिसायला लागले. आता म्हणतं मेहंदी वाळूपर्यंत आपण आहे ना हे जे किचकट कामं आहेत ना ती करत बसूया. मला एवढा कंटाळा येते असल्या कामांचा, पण आता करायचं काय, नसण्यापेक्षा बरं म्हटल्यासारखं. आणि शेवटी पैसे पण नाहीत तर असं आहे. तर इथं मेहंदी धुवून घेतलेली आहे बघा, कलर तुम्हाला दाखवत होतो मी. आणि बारीक बारीक केसं जी आहेत ती पांढरी पांढरी व्हायला लागलेले आहेत, त्यामुळं म्हटलं की तुम्हाला दाखवावं. तर ही आयुर्वेदिक मेहंदी आहे आणि ह्याच्यामध्ये आवळा, शिकाकाई पावडर, रिटा पावडर हे सगळे पावडर मी आणलेले आहेत. आणि मुलींसाठी पण चांगले आहे बघा, म्हणजे हे ना असं काहीच हानिकारक ह्याच्यामध्ये काहीच नाही आहे त्यामुळं. आणि बावडेकरमध्ये मिळतात ह्या पावडर सगळ्या. तर मी येताना घेऊन आलेलो होतो आणि तिनं भिजत घातलेली होती. मला वाटलं माझ्यासाठी पण घातल्या का काय माहिती, पण असो जेवढी होते तेवढी पुरलेले. आणि केसांना कलर बघा किती छान आले, काळीभोर केस असे दिसायला लागलेत. आणि कायम अशा कढईमध्येच भिजत घालायचे. मी खास ती कढई मेहंदी भिजत घालण्यासाठी घेतलेली होती. 200 रुपयाला मला पडलेली आहे ती कढई. त्याच्यामध्ये मेहंदी एवढी काळी कुठं होत्या, रात्रीच फक्त भिजत घातलेली होती. आणि तुम्ही बघा सकाळी त्याचा कलर एवढा काळा काळा कुठं झालेला होता. तर इथं श्री चित्र काढत होता, म्हटला कंप्लीट झाल्यानंतर तुला दाखवतो मम्मी. तर इथं आता झालेलं होतं हे सगळ्या कामात 4:30चं टायमिंग. तर इथं आता मी चहा ठेवलेला आहे आणि संध्याकाळच्या कामाची सुरुवात झालेली होती. कपडे आणून घेतलेत आणि घडी घालून ठेवलेत. आता मला करायचं होतं, तर एवढ्या लवकर जेवणाला घालून काय करायचं म्हटलं चला आता इतके दिवस जे साड्या पडलेल्या होत्या पिको करायसाठी पलीकडे ठेवलेल्या होत्या, तर त्या मला करायच्या होत्या. त्यासाठी चहा घेतला आणि लागलंच इकडे येऊन बसलो. म्हणजे पटापटा बघा चहा पिल्यानंतर इथं आहे ना एवढ्या वेळेला साड्या ज्या आहेत त्या पिको फॉल करायच्या होत्या. तर ह्याच्यामध्ये 3 फॉल लावायच्या होत्या आणि बाकीच्या सगळ्या ज्या होत्या त्या फक्त पिको करायच्या होत्या. म्हणजे फॉल लावायसारख्याच आहेत पण फॉल नव्हते माझ्याकडे, जेवढ्यांना होते तेवढ्यांना मी लावणार होतं. तर चला आता एवढे सगळे फॉल लावायचे होते. आता ह्याला हातशिलाई कधी घालून होत्या काय माहिती. तर बघा इतके दिवस असं मशीन इकडं राहिल्यामुळं अशी अवस्था आहे. चला कसा वाटला ब्लॉग, आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा.